गुड मॉर्निंग. आणि आज आहे डे 4 ऑफ 365 डेज ऑफ व्लॉगिंग. तर सकाळ तर खूप म्हणजे चांगली सुरू झाली आहे असं बघायला गेलं तर. काल रात्री माझी तब्येत खूप खराब झाली होती. तर मयूरने मला मेडिकेशन दिलं, सगळं दिलं, बिकॉज मी मुंबईची आहे आणि इकडची थंडी थोडी मला सोसवत नाही आहे. बट एनिवे अँड आज अगेन सकाळी हॅज बीन ब्लिसफुल, कारण सगळ्या हेल्प्स बरोबर टायमावर आलेल्या आहे. मी आता फक्त डोसे बनवते, कारण का मयूरला आणि अमृताला माझ्या हातचे डोसे आवडतात. घर एकदम क्लीन आहे, कारण सकाळी सकाळी माझ्या पोछावाल्या मेड आलेल्या आहेत. तर बघूया आज डोसे कसे बनवणार. आणि आज मी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये सांगणार आहे की मी घरात काय काय काम करते. कारण लोकांना वाटतं अरे हिच्याकडे तर सगळ्यांसाठी मेड आहे, पण ही घरात काय काम करते. तर मी तुम्हाला घरातली आज कामं दाखवणार आहे की मी काय करते आणि दिवसभरात मी माझं काय काम करते. तर हा व्लॉग पूर्ण बघा. आणि अजून असेच व्लॉग पाहिजे असतील तर प्लीज 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 मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी तुम्हाला सोबत हे पण सांगणार आहे की कॉन्टेंट क्रिएशनचे पर्क्स काय आहेत, कारण मला काय काय अप्लायन्सेस ॲज PR येतात आणि काय काय. तर पहिला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझी सकाळ इनकम्प्लीट आहे ह्या गोष्टी शिवाय दॅट हा जो अगारोचा एग बॉयलर आहे. अगारोचा एग बॉयलर इतका छान आहे, इतका छान आहे, बिकॉज आम्हा सगळ्यांना, मला नाही बट अमरूला आणि मयूरला सकाळी सकाळी एग बॉइल्ड एग्स लागतात. तर त्याच्यासाठी हे खूप चांगलं आहे, कारण तुम्हाला बघावं लागत नाही एग्स बॉईल झालेत की काय झालेत. इट जस्ट हॅपन्स इन दॅट. आणि ते तिथे बसलेले असतात, एक अजून गॅस ऑक्युपाय होत नाही. आणि हा ना क्राफ्टचा डोसा तवा आहे, जो मला एका कोलॅबोरेशनमधून आला होता. डोसा एकदम परफेक्ट निघतो, अजिबात स्टिक होत नाही. आय हॅव ऑलवेज बिलिव्ड की मराठी ताट जे असतं ज्याच्यामध्ये आपण सगळं बॅलन्स्ड जेवतो, कार्ब्स असतात, हे असतात, ते असतात. व्हेजिटेरियन बोलत नाही मी व्हेजिटेरियन नाही आहे, बट आपल्या ह्याच्यामध्ये प्रोटीन परफेक्ट असतात, कार्ब्स परफेक्ट असतात. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जसे जवसाची चटणी, खोबऱ्याची चटणी, कोशिंबीर, हे सगळं असतं आणि त्याच्यामध्ये इट्स व्हेरी व्हेरी गुड फॉर हेल्थ. म्हणून आम्ही रोज, म्हणजे आठवड्यातून एकदा रोज जवसाची चटणी बनते आणि आमच्या ताटामध्ये आम्ही खातो ती. तुम्हाला सांगा जर का मी त्याची रेसिपी शेअर करू, बिकॉज ती इतकी छान लागते, इतकी छान लागते की आम्हाला आता आय गेस आठवड्यातून 2दा बनवावी लागणार आहे. तर जवसाची चटणी एवढी आवडली, हे बघ अजूनही तो माझ्या ताटातली जवसाची कॉम्बिनेशन काय, जवसाची चटणी, खोबऱ्याची ओली चटणी आणि अंड. वो जबस की चटनी तो अमेजिंग बनी है. मतलब आप उसको ना पोड़ी जैसे भी खा सकते इट्स अ पोळी, इट्स अ मराठी पोळी. हो. महाराष्ट्रियन पोड़ी है, पोड़ी जैसे खा सकते हो, थोड़ा सा दूध डाल के खा सकते हो. अमेजिंग, गोज विथ एवरीथिंग. चावल के साथ भी बहुत बढ़िया लगती है. फक्त चावल आणि तूप. स्टीम राइस, तूप और ये चटनी, इतनी अमेजिंग कॉम्बिनेशन मेरे को कभी लगा नहीं था. मैं सूखी चटनी इतनी खाऊंगा. येस, तर अमेजिंग. ही आहे जवसाची चटणी. सगळं हेल्दी आहे घरातलं. म्हणजे मी आता ही चटणी, तुम्ही डेली व्लॉग्स बघताय ना, ही चटणी काल बनली आहे, ही पूर्ण भरलेली होती चटणी, काल बनलेली आहे ही चटणी. ही जवसाची चटणी आहे लिटरली. आता बोलतोय ही 2 दिवस टिकेल की नाही, शक्यता खूप कमी आहे ह्याची. आपण पेपरला जेवण देऊया, कारण पेपरचं थोडं इश्यू चाललं आहे. काय चाललं आहे पेपरचा इश्यू? शी नाही होते पेपरला, शी, वेदर. तर मला माझी आई नेहमी बोलायची, अरे इतकं कशाला खर्च करते. तर फूड कोलॅबोरेटर्स बरोबर असंच होतं. अँड त्यांना खूप सारे अप्लायन्सेस येतात, खूप. हा माझा 3रा एअर फ्रायर आहे, मी दुसरं कोणाला तरी देऊन टाकलेत 2. अँड कॉफी मशीन, अगारो, बिकॉज आय एम एन अगारो, शी माझं लॉंग असोसिएशन आहे. तर एग बॉयलर, एअर फ्रायर, तो जो हा स्लो ज्युसर आहे आणि खूप सुंदर ज्युसर आहे. इफ यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट, हा ज्युसर तिथून आलेला आहे. अगारोचं एअर फ्रायर, देन दॅट अगारोची कॉफी मशीन. ही कॉफी मशीन सुंदर आहे इफ यू लव्ह कॉफी लाईक आय डू. दुपार झालेली आहे आणि आज माझी तब्येत थोडी बेटर आहे, म्हणून मी शूटिंग परत रेझ्यूम करते आहे. अँड मी दाखवते तुम्हाला मी अप्लायन्सेस किंवा गॅजेट्स काय काय वापरते शूटिंगसाठी. इट्स अ नॉर्मल LED लाईट. ही आहे ह्याची दुसरी लाईट. अँड
माझा मॅक आहे, त्याच्यामध्ये मी सगळं लिहून ठेवते काय काय करायचं आहे. हा हॉलीलँडचा माईक आहे जो मी ASMRसाठी वापरते. हे नॉर्मल क्लिकर आहे जे एका ट्रायपॉडमध्ये आलेलं होतं. हेडफोन्स, कारण का मी गाणी ऐकत व्हिडिओज बनवते. अँड आता तर हे एवढे सगळे अप्लायन्सेस आहेत. मला अर्जंटमध्ये व्हिडिओ टाकायचा आहे आणि आमर उठली आहे. कसे आहे तर काम थांबावं लागेल आणि पहिलं तिला अटेंड करावं लागेल. दिस इज हाऊ यू बॅलन्स वर्क फ्रॉम होम ऑर वॉट एव्हर, बट द किड ऑलवेज कम्स फर्स्ट. हिला आजकाल नाश्त्याला फक्त पॅनकेक्स पाहिजे असतात है ना आम्ही. उठल्या पॅनकेक्स पाहिजेत. आज मी खरं तर खूप थकले आहे आणि थँकफुली आज माझी कुक पण आलेली आहे अँड तिने इतकं सुंदर चिकन बनवलेलं आहे. आमची गटारी झाली आहे ऑलमोस्ट. असं छान चिकन बनवलं आहे तिने. मी थोडा अवतार बदलते आणि कपडे वगैरे चेंज करते कारण मी एडिटला बसलेली आता. तर एडिट झालं आहे, सगळं झालं आहे आणि ते आता पोस्ट करूया. आमच्या नवीन कुकने आज जे चिकन बनवलं आहे म्हणजे धन्य, काय सुंदर चिकन बनवलंय. गटारी झाली आज आमची गटारी मस्त. म्हणजे मी तिला काहीच सांगितलं नाही, मी तिला फक्त बोलले तुला जसं येतं तसं बनव, फक्त थोडंसं तिखट कमी बनव, अमरू खाईल आणि असं बनव, ग्रेव्ही पकड. आणि ते खूप सुंदर चिकन बनवलं आहे. फायनली मला चांगली जेवण बनवणारी कुक सापडली आहे. चला आता गटारी चालली आहे. आता ही गटारी होऊन जाईल आणि चिकनची गटारी आहे ही. मटन आणि फिशची बाकी आहे तर ती नंतर करूया. बट हा व्लॉग इथेच संपवूया कारण मी आता मस्त जेवणार आहे. बाय बाय, भेटूया उद्या.